हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो आज है दिवाली, हैप्पी दिवाली। तो अभी मैं आपको बोलती हूँ ब्लॉग से विशाल दादी की शुरुआत। हाय यार, मेरे घर पे सब शर्म वाली है, कोई मेरे ब्लॉग में नहीं आना चाहता। तो हाँ, तो अभी रंगोली निकाल रहे हैं, तो शाम को तैयार होंगे। तो देखो, अभी मैंने रंगोली नहीं, अभी शुरुआत भी नहीं की है। तो लड़कियां रात में तैयार होती है रंगोली बनाए। अभी रंगोली के अभी तैयार होकर रंगोली बनाएगी, वैसे ही कपड़े खराब हो गए। आपको रंगोली निकालने के बाद तो ठीक है। तो ये है मेरा सब सामान और हम लोग के पूरा ये तर दिव्या आणि मी काय सुचतं ते कसं आता फ्लावर कसं काढायचा, कसं काढणार आपण। दिव्या आताला मला सांगते कसं। आता आम्ही कन्फ्यूज झालो, कारण की हे चकली आम्ही बनवले, आता काय बनवायचं इथं, तर काय बोलणार दिव्या ती बोलते की जे हे डॉट घेतलं ना आपण ते जॉईन करून फ्लावर बनवायचं, पण आता आम्ही काहीतरी दुसरंच बघू। सगळं सामान घेऊन तर बसलो आहे आता, तर काय करायचं बघू, पुढचं जमलं तर आता काढतो। आता बघू। रेवंश, कोणाचा भाऊ आहे रेवंश? माझा भाऊ आहे दिव्या। माने अय्या तू ब्लर झाला रेवंश, अय्या ब्लर झाला तू। तर गाईज आता रेवंश झालंय, काय ब्लर झाला होता कॅमेरामध्ये। तर आता हा पण आला रांगोळी बघायला, कधीपासून खेळत होता। कॅमेराच ब्लर होते म्हणजे। नवीन मोबाईल देणार का दिवाळी? दिव्या तुम्हाला देणार का नवीन मोबाईल दिवाळीमध्ये? पैसे कुठे आणून द्यायला? आता पैसे पण हवाय का? मला वाटलं तू फुकटमध्ये देणार। ये रेवंश इथे या, माझ्याकडे या। नाही येणार, कधीपासून तो गाईस खेळतोयच आहे, जमलं पण नाही सगळेजण। आता रात्री बघा, आम्ही पण लाईट वाईट लावलं आहे, तर रात्री दिसणार पूर्ण। तुला कशी वाटते दिवाळी? दिवा नाव आणि दिवाळी, हिला दिवाळी बोलतो। दिवा, तुला कशी दिवाळी वाटते? चांगलं लहानच चांगलं असतं। तू जेव्हा मोठी झाली ना तर बघ काय होणार आयुष्यात। चल बघू आता। हे गाईस, रांगोळी झाली आमची बनवून। रेवांश हाय ग, रांगोळी झाली आहे। तुम्हाला काय बोलली? आमची गल्ली बघा केवढीशी गल्ली आहे आणि कुठं रांगोळी काढली आहे। तर सगळे लाईट वाईट लावले आहे, रात्री एक नंबर दिसणार। मला वाटलं परतच बघायचं। तर बोला, आमच्या ब्लॉगमध्ये राहावा, एंडपर्यंत बघा। स्किप नाही करायचं। हां, चांगलं बघायचं आहे, स्किप नाही करायचं। तर बघा आमचा चॉल सगळं लाईट पक्क्या। रात्र एक नंबर आमची गल्ली दिसते पूर्ण लाईटमधून। तर सगळेजण आता रांगोळी काढतात, तर इथं पण रांगोळी आहे सगळेजण। तर तेच चालू आहे आता, रांगोळी काढायला। पक्क्या बघू नको, बघायचं नसतं ना पिलू। जसं लांगडा आहे, पायाला लागलाय, तरी पण गाडी त्याला चालवायची आहे नेहमी। तर झाली आमची रांगोळी, बघू शकता। हा, तुम्हाला हे सामान ठेव, तुम्हाला ना आमचा रस्ता दाखवू। दिवाळी म्हणजे आमची गल्लीची काय हे लोकांनी ना हाल केले ते दाखवू। आम्ही फटाके कसे फोडणार दिव्या? हा बघा, हे बघ दिवा दाखव, कसं असं दाखव। तर बघा काय केलं आहे। नाहीतर आम्ही नेहमी इथं फटाका फोडतो ना रात्री, आता आम्ही फटाके कुठं फोडणार सांग? आता आम्हाला तिथं रस्त्यावर जायला लागणार। खूप आतमध्ये गेलं आणि तुम्हाला माहिती आहे हे कसला खड्डा केलं आहे। आमच्या इथं पाणी येतच नाही, तर तेच कसलं हे खड्डा केलं आहे। 4 वाजता येतो आणि 3 वाजता जातो पण पाणी असं। तर हे सगळं हंसू नको। तो सॉरी गाइस, ये ब्लॉग मराठी में हो जा रहा है। तो हम लोग इधर इतना इनको पानी नहीं आता, सब वो खड्डा खोद के रखा है, पर कुछ नहीं हो रहा है, पानी आता ही नहीं है उधर। तो
आता दिवा कधी आपण संध्याकाळी भेटू ना, जेव्हा रेडी होऊन फटाके फोडणार तिथे. तर बोल नंतर भेटू आता. व्हिडिओला स्किप नाही करायचं. आणि इथं रेवांश असंच आम्हाला बघतोय. काय माहिती, मला माहिती नाही. तो कधी पण येतो तर माझा कॅमेराच ब्लर होतो. असं का दिवा होतो ग? बिचाऱ्याच्या तोंडाला काहीतरी तू असं कसं बघणार? बघू ना. असं कसं नाही. आता क्लिअर आहे तू. थांबा, ह्याला दाखवते हे ब्लर झाला. 2 मिनट. पूरा हाथ भी घान हो गया है. तो हमारी रंगोली बन चुकी है. तो रंगोली बन चुकी है. अभी आपको बाद में मिलते हैं, तो बने रहो तब तक के लिए. दिवाली मैंने आपको विश भी नहीं किया, तो मेरे यूट्यूब फैमिली को हैप्पी दिवाली, शुभ दीपावली. तो पता नहीं क्यों अभी जैसे जैसे बड़े होते जाते हैं इंसान, वैसे वैसे सब चीज़ से मन हटता जाता है. मेरे को तो बिल्कुल भी दिवाली सेलिब्रेट करने का मन ही नहीं हो रहा है. कुछ अच्छा नहीं हो रहा. बट बच्चे लोग को देखते हैं ना, जैसे मैं नीचे थी रंगोली बना रही थी तो देख के अच्छा लगता है. वैसे मैंने ऐसे बात करते करते उन लोग को मैंने बोल दिया कि अभी तुम लोग छोटे हो ना, तो इसलिए सब अच्छे जैसे धीरे धीरे बड़े होते जाओगे ना तब सब समझ आएगा. तो देखते हैं अभी सब धीरे धीरे पसंद ये होती रहती है. हाँ, जब बच्चे लोग हम लोग के जब पटाखे फोड़ते भी थे ना, ये BMC वालों का काम इतना ये हो गया ना कि दिवाली के समय भी पानी नहीं छोड़ना था, कुछ नहीं करना था. मालूम नहीं क्या हो रहा है. पूरी गली हम लोग की ऐसी पड़ी. और इंडियन फेस्टिव है, कुछ तो अच्छा होना चाहिए ना. किसी के घर पे पानी नहीं होता है तो पता नहीं क्या होता है. वही है. और 2 मिनट. लाइटर रख लेते हैं, काम आएगा. दिवाली है तो अभी फटाके फूटने के लिए काम करते हैं. बाकी तो कुछ नहीं है, ऐसा कुछ स्पेशल तो है ही नहीं. बट देखते हैं, चलते हैं नीचे. आपको नीचे मिलते देखते हैं. अभी वो छोटी दीदी थी ना, वो बोलती कि दीदी इस पूरे गली में बताओ, क्योंकि सब लाइटिंग लगी है ना और सब जगह रंगोली बना रहे. अभी मेरे पापा ही उनको बोल रहे थे कि 5 बज गया, जा रंगोली बना. तो इसलिए आज मैंने अपनी मन से रंगोली बनाया है. तो इसलिए कुछ ज़्यादा मेरे को खुद की रंगोली मेरे को बिल्कुल भी नहीं पसंद आई गाइस. बिल्कुल भी बस बना लिया. एक शगुन करना रहता है ना कि फेस्टिव है, फंक्शन है, दिवाली है, तो इसलिए शगुन करना था तो बना दिया. कैसे ना कैसे बना ही दिया है. तो अभी चलते हैं नीचे. अभी हम लोग नीचे आ गए अभी. आणि हे बघा काय रेवांश गणपती बसवते दिवाळीमध्ये. गणपती बसवते तर काय तो आपको हमारी गली बताते हैं. मेरे घर की तो रंगोली देखी आहे. तू तुझ्या दारात कुठे काढली आहे तू बोलली? हां, हे बघा पावले, लक्ष्मीची पावले. तर बघू आता. हे बघा गली बघा. हे बघा. एक नंबर आपली गल्ली. देख सकते हो. यस, इधर तो अभी लाइटें नहीं लगी है. इधर तक ही था. ये घर बड़ा अच्छा दिख रहा है. मस्त है. दिवाली में सब जगह रोशनी होनी चाहिए, तभी दिवाली लगती है. और इधर रंगोली बन रही है अभी. यस, हम लोग ब्लॉग शूट कर रहे हैं. ये इसने बोला था ना, इसलिए जब लाइटिंग लगेगी तो अच्छा दिखेगा. और सब लाइटिंग के संध्याकाळी दाखवणार लाइटिंग. येस. आता माझा मोबाईल ह्याच्याकडे काय करणार ह्याचे
नीट हे बघा, हा रेवणचा गणपती आहे, बाप्पा आहे. ह्याच्यात हातात आहे तर असं शूट करतोय. बाप्पा पगलू आहे, बाप्पा पगलू. आता ट्रेंड निघाला होता ना मध्ये, बाप्पा पगलू. तर हा आहे. नंतर बघू आता काय करायचं काय नाही. हा, तर तुला दिव्या कसं वाटतंय, एवढा आपला इंडियाचा बिगेस्ट फेस्टिवल आहे दिवाळी. दिवाळीमध्ये सगळ्यात रोशनी असते का, तर इथं पाणी आहे तर कसं वाटतंय? भारी वाटतं. पाणी नाही तुला भारी वाटतंय हे? पाण्याची काय ही येडी झाली आहे, येडी. सगळ्यात जागा दिख रही हो क्या मैं? दिख रही हो ना? अभी स्टॉप नहीं करना. स्टॉप केला क्या किया? स्टॉप केला नाही काहीतरी केलं आहे. आय थिंक फोटो क्लिक केला असेल. येता आयुता तो काय मला नाही खेळायचं. मला ब्लॉग बनवायचे. आता ही पण ब्लॉग पगलू झाली आहे. तर बघू आता थोड्या वेळाने बघू आता काय करायचं काय नाही करायचं. आता थोडा अंधार होणार ना तर सगळं ना चांगलं, कारण की सगळं नाही लाइटिंग मेन आहे ना. लाइटिंग दिसतंय उजाला. हाँ, आपको जरूर से हम बताएंगे कि पटाखे रात में फोड़ेंगे. और ये पूरी गली ये फिर ये इधर सब जगह लाइट ही लाइट रहेगी, सब जगह लाइट. तो आपको बाद में गाइस अभी मालूम नहीं है क्या बोल रहे हैं. रेवंश बोला है फिर से कैमरा ऑन करो. जब कैमरा बंद कर देती हूँ तभी इन लोगों को कुछ बोलना रहता है. थांबा काय हां प्लेटचं काय सोन्याचं प्लेट. हा मला आता कॅमेरा ऑन केलं आहे तर तेव्हा बोलतं की कॅमेरा ऑन कर ना. ॲक्च्युली जेव्हा मी कॅमेरा ऑफ केलं तेव्हा बोलतो की तिथे कॅमेरा ऑन कर. आणि आता हे प्लेट दाखवतं फक्त, अजून काय नाही करत आहे. काय करणार रेवंश? बस अजून काय नव्हतं. बघितलं दिव्या काय बोलला मला. जेव्हा कॅमेरा ऑफ केलं तेव्हा काहीतरी काय नाही बोलत होतं. दाखवलं ना बाबू प्लेट. हां हे बघ परत घरात गेला. आता काहीतरी अजून मला वाटलं मी सांगू काय आणणार. बाप्पा आणणार परत, गणपती बाप्पा आणणार तू आता. बघा हां काय आणलं हे काय कडा. तर पकड आता हे काय लिहिलं आहे ओम साईराम. मला वाटलं गणपतीची मूर्ती आणणार आहे पण आता काय आणलं आहे कडा. घालून दाखव ओम साईराम. घालून दाखव. त्याच्या हातात सो बसत पण नाही थोडं. कोण आणलं? आम्ही पंढरपूरला गेलेलो ना तेव्हा आणलेलं. अच्छा. तर आज ब्लॉगमध्ये आय थिंक हे चिल्ले पिल्लच दिसणार आहे माझ्यासोबत. आणि नाही नंतर संध्याकाळी पण बाहेर झालं तर आहे. बघू आता आज काय होणार आहे. आगे तक बने रहो आप लोग, वीडियो को स्किप नहीं करना. वाटतं आज दिवाळी आहे चांगलं. हे काय चांगलं चांगलं वाटतंय का? काय आज काय आहे ते सांग. दिवाळीमध्ये काय असतं, काय करतात आम्ही? जोरात बघ माझ्या ऑडियन्सला गाईजला ऐकायला तर आलं पाहिजे ना, नाहीतर ते व्हॉल्यूम वाढत राहणार आणि तुझा आवाजच नाही येणार. जोरात बोल. दिवाळीला रांगोळी बनवायची, दिवे लावायचे, फटाके फोडायचे. अजून फराळ नाही खायचे, खायचे, चकली करंज्या, अजून काय लाडू. मेथाचा तू लाडू बनवलं का तुझ्या घरी? मेथाचा लाडू, करंजली. आणि मी मेहंदी पण काढली आहे बघा. मेहंदी तुला माहिती का कधी काढली मी मेहंदी? मी इथेच बसून काढली होती मेहंदी. तू पण होता ना. तर आता दिवा कुठं गेली, ताई कुठं गेली तुझी? घरी गेली. आता दिवा लावणार दिवा लावणार आता रांगोळी. आता ती दिवाळीची दिवा लावायला गेली. दिव्या इथे हे तुला माहिती आहे काय बोलला तो?
आता दिवाळीला दिवा लावायला गेली आहे. तर आता हे कॅमेरा हे नाही कारण की आपण फ्रंट कॅमेराने शूट करतोय. थांबा तुम्हाला दाखवते मी. ना तिथं गेली आहे दिवा लावायला. तिथं नाव पण दिवा आहे आणि ती रांगोळीमध्ये दिवा लावायला गेली आहे. आणि हा खॅ कारण तर ती दिवा लावायला गेली आहे. 1 मिनिट कॅमेरा दुसरा कर. 1 मिनिट मोबाईल 1 मिनिट. हा थांब कसं करणार काय करणार बा ह्याच्या हातात आहे. आजपासून म्हणजे वाळे तर पुढे काय करते हे रांगोली आपल्या काय अभी गाइस इसके हाथ में मोबाइल है तभी इधर का हो गया है. वो है तो इत्तू सा है तो कैमरा भी इसके हाथ में इधर था. इधर घेऊ नको कॅमेरा. कुठे दाखवते रे वंश तू ते दाखव. हा एक गड्डा तू तुझ्या इथं दिसतंय हे पण खड्डा दाखवला आला इथं. चल नाही तू कैमरा घेऊ नको चल. वो फिर से खड्डा दिखने गया. वो पूरा नीचे से दिखा रहा है क्योंकि छोटा है हाइट में. आ गया गाड़ी के पास बैठ गए. तो जास्त मुलं येते फोडायला. हाँ तर अरे तूच फोडते का एकटी. लांब टाका का पण आला काय आहे. आयुषनी त्याला चमचा बोलला. फुटला का नाही फुचकी होता आई ते माझा चमचा. आणि हा आयुषचा चमचा वरती आहे आणि तो काय चल तो आईचा चमचा आणि माझा चमचा कोण आहे. माझा चमचा आता घरी बसली आहे ती. दिवा लांब टाक. थांब हे घे. माझ्या हे तर टाकू नको का. थांब नहीं रे बाबा जैसे सोचते वैसा हमेशा नहीं होता है. आता लाईटर आहे का भेंडी सगळेजणच येणार लागायला. आहे काय बीडी बमच फोडणार अजून. आता हे काय हे लोक फोडणार नाही बीडी बमच फोडणार. मस्त होतं सारे. घर पे मैं अपने दिए लगाने आ गई हूँ. तो ये दिया है अभी उसकी बाकी बना के है. तेल लेंगे पहले थोड़ा सा फिर दिया लेंगे बाकी डाल देंगे. शाम तो हो गई है तो फिर अपने घर पर भी लाइट लगनी चाहिए है ना. दो मिनट अब देखते हैं. 2 लगाया हमने अभी इसको नीचे बताते हैं. आ गई अभी लगाते हैं दिया. इधर ला के रखती है और एक इधर है. हाँ तो हवा को भी अभी आना था. ये कितना अच्छा लग रहा है. और आई थिंक सो बाहर की राइड भी चालू हो गई है. ये लाइटिंग भी लग गई. मैं बोली थी ना लाइट लगने के बाद सब अच्छा दिखता है. पूरी गली में देखो लाइट ये रहा. अच्छा लग रहा है अभी. और इधर फटाके लगने भी चालू हो गए. इधर भी लाइटिंग लगी क्या अच्छा दिख रहा है. पर अभी काय बोलली तू. आपल्या फटाके फोडून झालेले झाली बाबा. माझ्याकडे पण आहे लाइटर मला नाही दाखवायचा. का सामान लेकर निकले हैं. बाहर दिखकर भी इतना अच्छा लगता है ना. जिधर देखो उधर ही रोशनी इधर भी यही अच्छा लगता है. अभी थोड़ा सामान लेते हैं घर का क्या है देखते हैं.
किती झाले माझे? 48 सुट्टे. हे 30 रुपयाचं आहे ते. तो गाइस सामान ले लिए है हम लोग अब. माझ्या अंगावरच टाकतात तुम्ही. इन बच्चों की लाइफ बहुत अच्छी है. जब बचपन अपना रहता है ना तभी बहुत अच्छा रहता है, तभी अच्छे से जीने का. सीरियसली जब छोटे रहते हैं ना अपन तभी बहुत अच्छे रहते हैं. तब तो पता नहीं रहता कि बड़े होने के बाद क्या क्या होगा क्या नहीं होगा. वही तो गाइस अभी आई थी थोड़ा घर का काम वाम करके आई थोड़ा, और सब मैं आजू बाजू देख रही भी हूँ. तो किधर आज है पूजा और किधर कल है. लक्ष्मी पूजन जो होती है, जो पूजा करते हैं वो किधर आज कर रहे, आज सेलिब्रेट कर रहे, किधर कल होगा. तो हमारे घर पर भी आई थिंक तो कल ही है. बाकी कुछ ना देख रहे हो, थक गई पानी में, थक गई. अभी देखते हैं दिवाली कैसे तो मुझे नहीं लग रही. रोशनी सब जगह है, पर मुझे तो कुछ बोलते ना कुछ ऐसे मतलब हैप्पीनेस होती है. हैप्पीनेस है ही नहीं लाइफ में. जिंदगी झंड हो रखी है, पूरी की पूरी झंड हो रखी है. तो मुझे तो फिलहाल कुछ नहीं लग रहा है दिवाली, ना ही आज ना ही अभी, मतलब ना ही जो मैं बोल रही कि कल सेलिब्रेट करने वाली हूँ. कुछ दिवाली जैसा मेरे को हैप्पी नहीं लग रहा है, कुछ अच्छा नहीं लग रहा है, कुछ अच्छा नहीं लग रहा है. बस देखते हैं. क्या चुटकी बसली है. बाबू तो मेरा बहुत अच्छा दिख रहा है. ये खाना तो अभी खा लिया हम लोग ने. आली हिच्ची मोकळी माझी. जेवली बाबू? काय जेवली? मी पण वाटाणे आमच्या इथं हे बनवलं होतं, काय मटर पनीर बनवलं होतं आमच्या इथं पण. पुरी भाजी. तू? मी वाटाण्याची भाजी, चपाती, भात, डाळ, पापड. बाबा एवढं चांगलं. आणि मग पहिलं लिंबू पाणी पिलेलं, मग खाल्लं. लिंबू पाणी पिलेलं? अच्छा. आमची गल्ली बघा केवढी सुंदर दिसते आज. दाखवते मी. हा बघा. ए बंडू ना आवाज दे वडापावला. वडापाव. तुला काय काहीतरी दाखवते. इथं बघ लवकर. आमची वडापाव आली. वडापाव इथे. वडापाव कशी रे? ए वडापाव कशी रे? जेवली बाबू? गुगली बघा दीदीला. गुगली अगो बाबू जेवलीस? काय जेवली? ए इथं बघ. ए बंडू त्या मामाने तुला काय शिकवलं होतं गणपतीला? गणपतीला तो मामा काय शिकवलं होतं? जेवली? जेवली कशी? काय काय दाखवते? चला चल काहीतरी दाखवते. ती आम्हाला आधी दाखवते काय? आईला उघडं. कोण नाही, दरवाजा बंद आहे आता. आईची मम्मीने ही रांगोळी काढली आहे. आईची मम्मी कुठे आहे काय माहिती आता. आज तर असेलच, पण हा आताच आहे. पण काय ते जेवतात ते काय. ही रांगोळी आहे, हे खराब केली आहे. आणि माझ्या इथं पण हे बंड्या बघ बा आईवाला. बंडू आईवाला. अरे दिवा तुला माहिती माझी पण रंगोळी कोण खराब केली? तू केली ना. बघा माझी रांगोळी खराब झाली.
माहीत नाही कुणी रांगोळी खराब केली भेंडी आता बघते तर काय इथं बघून बोल काय परत बोल रांगोळी आई दादानी खराब खरं बोलतोय हां तो स्वतः बोलत होता मला. काय बोलत होता रांगोळी मी खराब केली. त्याला उद्या बघू आपण हा कुठे गेली वडापाव तो मैं तो अभी कब से मैं इधर ही बैठी बट मैं कुछ शूट नहीं किया वही बात है सब जगह फटाके फूट रहे हैं अच्छी मतलब दिवाली है फेस्टिव है फंक्शन है अच्छा लगता है पर मुझे तो मैं सच्ची में बोलूँ ना मुझे तो कुछ बोलते हैं ना एक्साइटमेंट वर्ड होता है ना मेरे को तो वो कुछ लग रहा ही नहीं कि हाँ फेस्टिवल है दिवाली है कुछ है तैयार हो मेरे को तो अभी कल कॉलेज जाने का कल रेडी होने का है बट मेरे को सच्ची में इतू सा भी कुछ ऐसा बोलते हैं ना एक्साइटमेंट नहीं आ रही कुछ अच्छा नहीं लग रहा है कि मैं तैयार भी क्यों हूँ मेरे को कुछ अच्छा नहीं लग रहा तो तो यही तक मतलब फंक्शन फेस्टिवल जैसा नहीं लग रहा है तो बस वही बात है और कुछ नहीं ठीक है सब जगह अच्छा है मतलब अब से आप मेरे वर्ड सुनोगे बाहर के तो रोशनी करोगे रोशनी से उजाले से मतलब बहुत कुछ अच्छा दिखता है तो बस यही आज का मेरा ब्लॉग था अब देखो कल मैं शूट करूँगी तो करूँगी आपको मेरा ब्लॉग अच्छा लगा बोले लाइक करना कमेंट करना शेयर करना तब तक के लिए टाटा बाय बाय।